नमस्कार. चला तर मग आज आपण बनवणार आहोत मूग डाळ आणि मैद्याची कुरकुरीत आणि भरपूर सारे काटे असणारी छान अशी कुरकुरीत चकली. ही चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अगदी मनापासून खूप आवडते. अनेक वेळा चकली करताना काय होतं, चकलीला थोडीशी मुगाची डाळ कमी पडली की चकली खूप कडक होते किंवा जास्त झाली तर चकली ही मऊ पडते. तर ही चकली अगदी परफेक्ट बनवण्यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण चकली बनवूया. आता इथे मी 4 कप मैदा मस्त चाळणीने चाळून घेतलाय. जर त्याच्यामध्ये काही अळ्या किंवा जाळ्या असतील तर त्या पटकन निघून जातील. इथे मी या मेजरिंग कपच्या साहाय्याने 4 कप मैदा एका कॉटनच्या सुती रुमालावरती ठेवून घेते. 4 कप मैदा हा वाटीने 4 कप आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर हा 500 ग्रॅम मैदा म्हणजेच अर्धा किलो मैदा आहे. हा मैदा आपण एका रुमालामध्ये ठेवून याचे एक गाठोडं बांधून घ्यायचे. गाठोडं थोडं सैलसरच ठेवायचे कारण मैदा आपला नंतर वाफवल्यावर फुगतो. आता हे एक कुकरच्या डब्यामध्ये मी ते गाठोडं ठेवून कुकरला 20 मिनिटं रिंग आणि ह्याची शिट्टी काढून घेतली आहे झाकणाची आणि एक 20 मिनिटं लो टू मीडियम हीटवरती वाफवून घेणार आहे. त्यानंतर आपण घेतोय ज्या कपाने मी मैदा मोजला त्या कपाने अर्धी वाटी मूग डाळ. ही मूग डाळ आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही मूग डाळ ही कुकरला छान मस्त मऊ शिजेपर्यंत वाफवून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रमाण तुम्ही सगळं एका वाटीने मोजून घ्या. वाटीने मोजल्यावर तुमची चकली कधीही फसणार नाही. आता आपल्या मूग डाळ वाफती आहे आणि आपला मैदा वाफवून तयार आहे. आता आपण चेक करूया. मैदा खूप थंड होऊ द्यायचा नाही कारण थंड झाला की ते कडक होतो तो आणि त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे थोडासा गरम असतानाच हा मैदा व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता मैद्यामधनं खूप वाफ निघते. मी वाटीच्या मदतीने त्याच्या गुठळ्या मोडून घेतल्यात आणि आता हा मैदा मस्त सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळा मैदा मी इथे चाळून घेणार आहे. मैदा गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, मैदा जर तुम्ही असाच सोडून दिला तर तो कडक होईल. थंड नाही होऊ द्यायचा मैदा. थोडासा कोमट कोमट असतानाच मैदा आपला व्यवस्थित गाठी मोडून घ्यायच्या आहे. आता आपण यात मसाले टाकून घेऊ. मी इथे टाकून घेतले तीळ आणि ओवा. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. तीळ टाकलेत मी. नंतर हातावर थोडा चुरगळून ओवा टाकलाय. हळद टाकली थोडीशी. हळद खूप जास्त घालायची नाही आणि चवीनुसार लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ते कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून मी ह्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली मूग डाळ आहे ती टाकून घेते आणि त्या मूग डाळीमध्येच प्रथम पीठ व्यवस्थित मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. लगेच पाणी घालायचं नाही. आधी मूग डाळीमध्ये सगळा मैदा हाताने व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने हाताने व्यवस्थित मैदा मिक्स करून मूग डाळ आणि मैदा मळून घेतला आहे. थोडंसं पाणी लागलं मला मळताना. अशा पद्धतीने मी इथे गोळा तयार करून घेतलाय. गोळा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम गोळा करायचा आहे. आता आपण हा गोळा किंवा पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचंय आणि मी ते चकलीची थाळी लावलेली आहे. पीठ व्यवस्थित दाबून भरायचंय. हे बंद करून घ्यायचंय आणि आता आपण चकली करूया. पाहू शकता तुम्ही आपले पीठ किती छान तयार झालेले आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. अशा पद्धतीचं पीठ जर तुम्ही केलं तर चकलीला काटेही छान पडतात. माझी एक चकली इथे तयार करून झाली. तुम्ही पाहू शकता चकली बनवताना अजिबात तुटत नाही कारण पीठ व्यवस्थित झालेलं आहे. बघा इथे या पद्धतीने अशा चकल्या मी सगळ्या बनवून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता, लहान मोठ्या, पण मी ती मोठ्या आकाराची चकली बनवून घेते. अशा पद्धतीने मी माझ्या सगळ्या चकल्या तयार करून घेते.
मी ते तेल तापायला आधीच ठेवलं होतं चकली बनवण्याच्या आधी। तेल व्यवस्थित गरम हवं, तेल एकदम ताव आलेला पाहिजे, कारण जर तुम्ही थंड तेलामध्ये जर चकली सोडली तर ती चकली मऊ पडेल आणि विरघळेल। त्यामुळे तेल हे फास्ट गॅसवरतीच तापवून घ्यायचे आणि तळतानाही थोडा गॅस फास्टच ठेवायचा आहे, म्हणजे चकली छान कुरकुरीत होते। हे पाहू शकता तुम्ही चकलीला किती बबल्स आलेले आहेत। चकली नंतर जशी जशी तळत जाते तसे तसे हे तेलातील बुडबुडे कमी होतात। उलटी पालटी करत ही चकली व्यवस्थित तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत। पाहू शकता मगाशी किती बुडबुडे येत होते तेलामध्ये, आता थोडे कमी झालेले आहेत। याचा अर्थ आपली चकली व्यवस्थित तळली गेलेली आहे। आता ह्या मी काढून घेणार आहे। चकलीला रंगही खूप सुरेख आलेला आहे। इथे मी सगळ्या चकल्या तेलातनं बाहेर काढून घेते। अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या व्यवस्थित तळून घेते। माझ्या सगळ्या चकल्या इथे छान तळून झालेल्या आहेत। तुम्ही रंग पाहू शकता आणि चकलीला काटेही किती सुरेख आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। ह्या चकल्या खायला खूप सुंदर लागतात, चविष्ट होतात। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ह्या दिवाळीमध्ये। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन येत राहील। चला आपण भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत